हे जे जिरा बिस्किट आहे मी घरीच बनवलेले आहे आणि एकाच बिस्किटामध्ये 2 फ्लेवर दिलेले आहे आणि सिरियसली मार्केटपेक्षा जे आहे मस्त अशी खमंग टेस्ट आलेली आहे। घरामध्ये सर्वांना तितके आवडले की कौतुक करून करून अजिबात थांबत नाही आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने। तर इकडे जे आहे मी गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमचे जिरे ठेवलेले आहे। लो फ्लेमवर जिरे जे आहे छान असे भाजून घ्यायचे आहे। आता खूप करपट असे नाही भाजायचे आहे, हलका जिऱ्याचा कलर बदलेल इतकेच आपल्याला जिरे जे आहेत भाजून घ्यायचे आहेत। हे बघा इकडे जे आहे जिऱ्याचा कलर बदललेला आहे थोडासा आणि जिरे जे आहे छान पद्धतीने भाजून झालेले आहे। त्यानंतर इकडे जे आहे मी चॉपिंग बोर्डवर काढून घेतले, थोडेसे क्रश केलेले आहे बेलनच्या साहाय्याने। खूप अशी पावडर नाही करायची, हलके क्रश करायचे आहेत। तर इकडे जे आहे जिरे क्रश करून झालेले आहे, जिरे थोड्या वेळ साईडला ठेवूया, तोपर्यंत आपलं जे आहे इकडे पीठ घेऊया बिस्किटचं। तर इकडे जे आहे 1 वाटीला थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे, चमच्याने म्हणाल तर 7 चमचे तूप आहे। तूप जे आहे नॉर्मल घेतलेलं आहे, खूप घट्ट नाही किंवा मग खूप मिल्ट नाही, नॉर्मल तूप घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने जे आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। हे जे बिस्किट आहेत हे नमकीन असतात, त्यामुळे खूप जास्त साखर घालायची गरज नाही, त्यामुळे मी इथे जे आहे अर्धीच वाटी साखर घातलेली आहे। त्यानंतर छान असं विस्कच्या साहाय्याने मिक्स करत असं फेटाळून घेतलेलं आहे। जोपर्यंत छान असा कलर बदलत नाही ना तोपर्यंत एकच डायरेक्शनने फेटाळून घेतलेलं आहे, म्हणजे साखर आणि तूप जे आहे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, एकसंध झालं पाहिजे, एकत्रित झालं पाहिजे आणि छान फ्लफी असं बॅटर तयार झालेलं पाहिजे। जेव्हा हे फ्लफी बॅटर तयार होतं ना तेव्हाच बिस्किट जे आहे खुसखुशीत होतात। त्यामुळे इथे जे आहे बॅटर बनवायला अजिबात हलगर्जीपणा नाही करायचा, कारण काय होतं इथे जर आपण 1 मिनिट फेटाळलं की पुढची जी प्रोसेस आहे सगळी वेस्ट जाते। त्यामुळे इथे जे आहे छान फ्लफी होईपर्यंत आपल्याला जे आहे फेटाळून घ्यायचं। आणि हे बघा छान असं थिकनेस आलेला आहे, कलर बदललेला आहे, साखर आणि तूप छान अशी मिक्स झालेली आहे। त्यानंतर यावर एक चाळणी ठेवूया। एक चाळणी ठेवली की यामध्ये मी जे आहे 1 वाटी अगोदर मैदा घातला, त्यानंतर दुसरी वाटी मैदा घातला आणि एक ट्विस्ट म्हणजे असं की 2 वाटी मैदा घातल्यावर 1 वाटीला थोडंसं कमी असं गव्हाचं पीठ घातलं। तुम्ही हवं तर समान डायरेक्शनसुद्धा करू शकता, अर्धं गव्हाचं पीठ अर्धा मैदा किंवा मग पूर्ण गव्हाच्या पिठाने सुद्धा बनवू शकता। मी थोडीशी मार्केटसारखी चव देण्यासाठी किंवा स्टाईल देण्यासाठी यामध्ये मैदा वापरलेला आहे। त्यानंतर पाव चमचा मीठ घातलं। आणखीन एक दुसरी ट्विस्ट अशी आहे की यामध्ये जे आहे मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घातली, म्हणजे जिरा बिस्किटसोबत जे आहे कस्टर्ड पावडरची सुद्धा टेस्ट येणार आहे। त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घातली। छान असं चाळून घ्यायचं आहे। जेव्हा आपण पीठ चाळतो ना, पीठ जे आहे हलकं होतं आणि बॅटर किंवा मग बिस्किटचं पीठ लावण्यासाठी एकदम आपल्याला सोपं जातं आणि त्यामध्ये गाठ राहत नाही किंवा लम्स राहत नाही। ज्यावेळेस आपण केकसुद्धा बनवतो त्यावेळेससुद्धा हीच प्रक्रिया आपण फॉलो करायची असते। त्यानंतर हलक्या हाताने जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला इथे जे आहे पीठ मळायचं नाही आहे किंवा खूप असं जोराने त्याला हे नाही करायचे, फक्त आपल्याला जे आहे हलक्या हाताने पिठाचा गोळा तयार करायचा आहे। इकडे जर तुम्हाला असं वाटलं की ह्याचा गोळा बनत नाही तर 1 ते 2 चमचे किंवा 2 ते 3 चमचे दूध वापरलं तरीसुद्धा चालेल, कारण की खूप जास्त नको वापरू, कारण की आपल्याला जे आहे घट्ट पीठ असं मळायचं आहे, पातळ अजिबात नाही मळायचं आहे। त्यानंतर इकडे त्यानंतर जे जिरे आपण क्रश करून घेतले होते त्यातले मी अर्धे जिरे वापरलेले आहे, थोडेसे जिरे साईडला ठेवलेले आहे, त्याचा वापर आपण पुढे करूया। त्यानंतर इकडे मी सुद्धा दूध घेतलं, तर 3 चमचे दूध घेतलेलं आहे। अगोदर थोडंसं घालूया, जशी गरज लागेल ना तसं घालायचं, एकदाच नाही घालायचं। नंतर काय होतं मग पीठ पातळ झालं की सर्व जे आहे प्रमाण बिघडतं। जेव्हा आपण पीठ पातळ होतो मग पीठ अजून एक्स्ट्रा घालतो तर सगळं प्रमाण जे आहे बिघडतं, त्यामुळे दूधच थोडं करून घालायचं। तर इकडे जे आहे पूर्ण 3 चमचे दूध जे आहे मला लागलेलं आहे आणि छान असा आता मी ह्याचा गोळा बांधून घेणार आहे। आता आपल्याला खूप रगडून नाही बांधायचं आहे, कारण छान अशी जाळी पडली पाहिजे बिस्किटला, मस्त खुसखुशीत झाले पाहिजे, तोंडात टाकताच विरघळले पाहिजे। त्यासाठी ही ट्रिक आहे की पीठ जे आहे अजिबात खूप असं मसळून नाही घ्यायचं आहे, फक्त असं गोळा करायचा आहे। आणि हे बघा इकडे जे आहे गोळा तयार झालेला आहे पिठाचा, आणि पिठाला बघा छान अशी जाळीसुद्धा आत्ताच आलेली आहे, म्हणजेच की पीठ जे आहे छान परफेक्ट तयार झालेलं आहे। आता ह्या पिठाला जे आहे आपण 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे काय होतं छान असं पीठ जे आहे घट्टसर होईल आणि आपल्याला जेव्हा बिस्किट कट करायचे किंवा लाटायचे आहे तेव्हा आपल्याला सोपं जाईल। तर फ्रीजमध्ये रेस्ट करून झालं, हे बघा छान असं घट्टसर झालं। त्यातलं मी अर्धं जे आहे पीठ घेतलेलं आहे
अर्धा पिठाचा गोळा घेतला, छान असा हातावरच गोल गोल करत घेतलेला आहे. खूप दाबत नाही, तुम्ही पाहू शकता, फक्त एक गोल शेप द्यायचा आहे म्हणून त्याला असं हलकं प्रेस करून घेतलं. त्यानंतर लाटणं घेतलं आणि लाटणं जे आहे हळूहळू आपल्याला लाटत राहायचं आहे. जेव्हा हे पीठ तुटलं जातं ना, तेव्हा आपल्याला जे आहे व्यवस्थित त्याला परत एकत्रित करत करत जे आहे लाटायचं आहे. थोडीसं सुरुवातीला अवघड जातं, नंतर इझी पद्धतीने लाटलं जातं. त्यामुळं अजिबात न घाबरता व्यवस्थित असं एकत्रित करून जे आहे लाटत राहायचं आहे. आणि हे बघा, इकडे जे आहे छान असं थिक पद्धतीचं जे आहे लाटून घेतलेलं आहे. त्यावर थोडेसे जे आपण साईडला ठेवले होते जिरे ते घातले आणि परत एकदा व्यवस्थित असं बेलन घेऊया लावून. म्हणजे काय होतं, जिरे जे आहे छान असे पिठामध्ये चिकटले जातील. साईडचे जे आहे थोड्याशा कण्या काढून घेऊया, म्हणजे छान असा बिस्किटला जो आहे शेप येईल. तर हे बघा, साईडने काढून घेतले, वरचे सुद्धा काढून घेऊया. एकदम सोपे बिस्किट आहे बनवायला, खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनत नाही आहे. आणि 2 महिने, दीड ते 2 महिने जे आहे सहज टिकले जातात. पण माझी गॅरंटी आहे एवढा दिवस शिल्लक राहणारच नाही घरामध्ये, तुम्हाला परत परत बनवावे लागतील. इतके हे टेस्टी जिरा बिस्किट लागतील. जिरा प्लस कस्टर्ड पावडरचा फ्लेवर आहे, त्यामुळं मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल. आणि हे बघा, अशा पद्धतीने मधून भाग दिला आणि मी जे आहे चौरस पद्धतीने बिस्किट बनवत आहे. तुम्ही हवं तर त्रिकोणी, चौकोनी, म्हणजे त्रिकोणी, गोल तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता. इकडे जे आहे एक मीडियम साईजचं ताट घेतलं किंवा डिश घ्या किंवा मग तुमच्याकडं ट्रे असेल ट्रे घ्या. छान असं थोडंसं हलकं तुपाने जे आहे ग्रीस करून घेतलं आणि अशा पद्धतीने सुरीनेच बिस्किट उचला किंवा मग तुमच्याकडे चमचा असेल उचलण्यासारखं त्याने उचला. काही नाही, कशाने इझी पद्धतीने बिस्किट उचलले जातात. आणि छान असे प्लेटमध्ये ट्रान्सफर करा. फक्त मध्ये जे आहे थोडी थोडी जागा ठेवा, थोडं अंतर ठेवा, कारण जेव्हा जे बिस्किट जे आहे बेक होतात ना, तेव्हा त्याची लांबी वाढली जाते. आणि हे बघा, दुसरंसुद्धा मी याच पद्धतीने जे आहे लाटून घेतलेलं आहे थिकनेसपणा. आणि जे आपले शिल्लक राहिलेले जिरे होते ते सुद्धा घालून घेतले, म्हणजे 2 चमचे जिरे जे आहे परफेक्ट झालेले आहे व्यवस्थित असे बघा. आणि ह्याचे सुद्धा साईडने अशा कण्या काढून घेऊया आणि छान असं ह्यालासुद्धा आपण चौरस शेप देऊया. घरच्या घरीच इतके हेल्दी टेस्टी बिस्किट तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बनवतो, हायजीन पद्धतीने बनवतो. आणि मार्केटमध्ये कशाला पैसे वेस्ट घालायचे, जेव्हा इतके चांगले बिस्किट आपल्याला घरीच बनवता येतील. हे सुद्धा बिस्किट आपण जे आहे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. थोडी जागा जी आहे सोडायची आहे. आणि हे बघा, बिस्किट छान लावून घेतलेले आहे. कढई जी आहे मी अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये बिस्किट ठेवले आणि त्यावर जे आहे ताट ठेवलं आणि वरती काहीतरी जड ठेवायचं म्हणून हा बत्ता मी नेहमी ठेवत असते. तुम्ही हवं तर डब्बा किंवा काही ठेवू शकता. एक्स्ट्राची जी हवा असते, वाफ असते, ती साईडने जाऊ नये म्हणून 20 मिनटं लो फ्लेमवर बेक करून घेतले. आणि आता आपण झाकण काढूनसुद्धा पाहूया. आणि हे बघा, मस्त असे बिस्किट तयार झालेले आहे. जाळीसुद्धा पडलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. वाव, काय खुसखुशीत असे बिस्किट तयार झालेले आहे. घरच्या घरीच इतक्या कमी वेळामध्ये इतके सुंदर असे सुरेख बिस्किट तयार झालेले आहेत. काय मग सबस्क्राईब केलं का नाही? करा ना मग पटाक्कन सबस्क्राईब अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी. आणि तुम्हाला बिस्किटसुद्धा मी तोडून दाखवते. तर बघा, आतमध्ये किती छान अशी जाळी पडलेली आहे बिस्किटची. तर मस्त असे बिस्किटची एन्जॉय करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका.